हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता इथे 5 वाजलेले आहेत आणि आता मी पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा आम्ही बाहेर चाललेलो आहोत एका कामासाठी। आता झालं असं की दुपारी असं मस्त थोडीशी जेवण केल्याच्यानंतर डुलकी घेतली आणि त्यानंतर असं फिरायला जायला मला खूप आवडते, कारण की फ्रेशही वाटते आणि घरात राहिल्याच्यानंतर बोरही होते। मग तेवढंच काहीतरी विरंगुळा झाल्यासारखं वाटते। त्यामुळे आता इथे बाहेर निघालेलो आहोत आणि येताना बाजार पण करायचा होता, त्यासाठी आम्ही बाहेर निघालो। आता त्याआधी मला थोडंसं काम होतं, त्यामुळे मी एका पैसे काढण्याच्या मशीन म्हणजे असते जी बँक असते छोटीशी मिनी, त्या तिथे गेली आणि मला काही पैसे रिसीव करायचे होते, ते मी रिसीव केले। त्यानंतर आज बुधवार होता, त्यामुळे बुधवारचं मला बाजार करणं खूप गरजेचं होतं, कारण गेल्या 2 आठवड्यामध्ये माझं काही सविस्तर बाजार करणं होतच नव्हतं। मग त्यामुळे वेळ काढून आता इथे मी बाजार करायला गेले। आता एवढा छान बाजार बसला होता। त्यानंतर हे बारीक गाजर मला तर पिल्लूसाठी घ्यावंच लागतात, कारण माझ्या पिल्लूला म्हणजेच माझ्या शशाला गाजर खूप आवडतात। त्यानंतर इथे काटेरी वांगे होते, जे की खूपच छान होते आणि त्याची भरले वांग्याची भाजीची रेसिपी तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे। त्यासाठी मला भरले वांगे ची भाजी खायला आवडते, त्यामुळे काटेरी असे छान वांगे होते, त्यामुळे वांगे घेतले। त्यानंतर उन्हाळा दिवस म्हटल्याच्यानंतर मी इथे काकडी पण घेतलेली आहे। म्हटलं असू दे घरामध्ये, कारण काकडी असलं की आता उन्हाळ्यामध्ये कोशिंबीर आपण बनवतोच किंवा मग काकडीचे धपाटे वगैरेही चालते, कारण शरीराची दाह कमी करण्यासाठी म्हणजेच उष्णता कमी करण्यासाठी आता उन्हाळ्यामध्ये काकडी खाणे खूप गरजेचं आहे। त्यामुळे मी इथे काकडी घेतली। त्यानंतर आता बाजार फिरून बघतच होते म्हटलं की कद्दू घ्यावं, कारण कद्दूचे धपाटे माझ्या पिल्लूला खूप आवडतात आणि भाजी खायलाही काही हरकत नाही, म्हणून मी कद्दूही घेतला। पण त्या ताईला मी विचारत होते की काकडी कोणती घ्यायची, पांढरी का हिरवी? मग त्या बोलल्या की हिरवी काकडी चांगली असते, म्हणून मी काकूला विचारलं आणि मग हिरवी काकडी घेतली। त्यानंतर इथे आजी मायजवळ गेलो होतो आम्ही आणि ह्या मायजवळ पण खूप काही भाजीपाला होता आणि मग म्हणलं की चला आता यांच्याजवळचा काही भाजीपाला घ्या, कारण की शेवग्याच्या शेंगा, बीटरूट वगैरे इथे मला चांगले दिसले, त्यामुळे मग मी इथे थांबले आणि म्हटलं की बीटरूट पण घ्या, कारण की बीटरूट पण शरीरासाठी खूप चांगलं असते। त्यामुळे बाजारातून मी बीटरूट आणायला कधीच विसरत नाही। मग बीटरूटची चपाती असो की कोशिंबीरमध्ये, किंवा आता बीटरूटची कोशिंबीर तर तुम्ही पाहिलेलीच असेल, त्यामुळे म्हटलं की चला एखाद्या वेळ बीटरूटची कोशिंबीर बनवता येतील किंवा धपाटे बनवता येतील, आणि बीटरूट इतके छान दिसत होते, त्यामुळे ह्या माझ्याजवळ मी बीटरूट घेतले। आता घ्यायचे होते मला पाव किलोच, पण माय म्हटली की माय बीटरूट चांगले आहेत तर तू हे घे, त्यामुळे मग मी ठरवलं की आता अर्धा किलो घ्यायचे। इथे अर्धा किलो घेतलेली आहे। आता माझ्या पिल्लूचं कसं असते, बीटरूटची चपाती त्यानं कधीच म्हणत नाही किंवा बीटरूटचा पराठा म्हणत नाही, मम्मी मला लाल चपाती करून दे म्हणते। आता प्रत्येक मम्मीची आणि आपल्या लेकरांची एक वेगळी भाषा असते, तशीच माझ्या पिल्लूची आणि माझी खूप वेगळी भाषा आहे। आता तो बगारी भातला व्हाईट खिचडी म्हणतो, असं प्रत्येक लेकरांचं काही ना काहीतरी असतेच ना। अशी कोणती रेसिपी असेल की तुमचं लेकरू काहीतरी स्पेशल नाव ठेवलेलं असेल तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आता इथे मला बाजार करण्यामध्ये पिल्लूने खूप हेल्प केली, कारण मी जे काही भाजीपाला घेत होते, कारण एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे शूट करणं जेवढं गरजेचं होतं तेवढं बाजार घेणंही गरजेचं होतं। त्यामुळे पिल्लू इथे पिशवी घेऊन माझ्या मागे मागे फिरत होता आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला आता जसं जसं मोठं होईल तसं ते शिकाव्या लागणारच आहे। त्यामुळे जेवढं मला त्याला शिकवता येईल तेवढं मी शिकवण्याचा प्रयत्न करतच असते। त्यानंतर सायंकाळी आज खूप अशी गर्दी नव्हती, रश, कारण की काय झालं होतं काय माहिती, पण एवढी काही रश नव्हती, कारण की एरवी सिटीमध्ये खूप रश असते, पण नव्हती। त्यानंतर आम्ही गेलेलो आहोत एका रिमोटच्या दुकानावर। झालं असं की पिल्लूला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि इथे आजूबाजूला खूप लहान लेकरं असे नाही आहेत, त्यामुळे तो एकटा पडतोय, कधी मम्मीलाच येऊन त्रास देतोय तर कधी पप्पालाच, त्यामुळे तो असं कॉन्स्टंटली एका जागी बसतच नाही। हे समजून घेत असताना आम्ही म्हटलं की चला आता त्याला TV चालू करून द्या, त्यासाठी आम्ही रिमोट घेतलं। आता संध्याकाळी 8-8:30 वाजले होते, मला अजून स्वयंपाक तरी बनवायचाच होता, पण त्याआधी म्हटलं की भाजीपाला असा राहिल्याच्या नंतर तो खराबच होऊन जाईल, म्हणून मी ठरवलं की इथे तो निवडून ठेवायचा। आणि बाहेरून येताना आम्ही पिल्लूनं पण पाणीपुरी खाल्ली होती, आम्ही सर्वांनी पाणीपुरी खाल्ली होती, त्यामुळे खूप अशी काही भूक लागलीही नव्हती। त्यामुळे मग पिल्लू म्हटला की मम्मी थोड्या वेळाने स्वयंपाक बनवलं तर चालते, त्यामुळे मी ठरवलं की मग इथे भाजीपाला निवडून घ्यायचा, कारण एकदा जर भाजीपाला निवडायचा मागे पडला की मग तो तसा सुकून जाणार आणि खराब होणार, आणि उन्हाळ्याच्या असंही भाजी खाण्यामध्ये काही म्हणजे एक तर वरण पण जास्त नाही खायला होत, त्यामुळे आणि मला भाजीपाला घरामध्ये लागतो, कारण की माझा पिल्लू थोडासा वेगळाच आहे, कारण त्याला भाजीपाला खायला खूप आवडते। त्यामुळे ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ते मला आणल्याच्या नंतर लगेच साफ करून फ्रीजमध्ये ठेवावे लागतात, हवाबंद डब्यामध्ये। त्यामुळे ज्या काही शेवग्याच्या शेंगा आहेत, पालकची भाजी आहे, आंबाड्याची भाजी आहे, बीटरूट, वांगे, गाजर, काकडी, हा जे काही भाजीपाला मी घेऊन आले होते ते मला निवडून ठेवायचं होतं। त्यामुळे
पिलू इथे टी व्ही बघत होता आणि पिलूचे पप्पाही टी व्ही बघत होते. त्यांचंही त्यांच्या मोबाईलवर काहीतरी काम चालू होतं. म्हटलं चला त्यांना गप्पा करत इथे मी भाजीपाला निवडून घेणार होते. आता हिरव्या मिरच्या ह्या आणल्या होत्या मी. म्हटलं पोहे वगैरे करायचं तर हिरव्या मिरच्या वगैरे अशा गोष्टी पाहिजेच. आता ह्या मिरच्या मला काही फार तिखट वाटल्या नाहीत, पण म्हटलं जाऊ द्या पोहेसाठी किंवा एखादा नाश्ता बनवण्यासाठी मिरच्या पाहिजेत म्हणून मी मिरच्याही घेतल्या. आता पालकची भाजी, आजकाल मी पिल्लूला पालकची भाजी जरा जास्त देत आहे, कारण की पिल्लूला आयसाईटचा प्रॉब्लेम झाला तेव्हापासून डॉक्टरांनी सांगितले की त्याला पालक गाजर अशा गोष्टी जास्त द्या, म्हणजे व्हिटॅमिन ए युक्त त्याला म्हणजे खायला सांगितलेलं आहे. त्यामुळे इतक्यात माझ्या घरी पालकची भाजी जरा जास्त बनते. एकतर त्याला आवडती आहे पण, आणि त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे व्हिटॅमिन ए, जे की डोळ्यासाठी खूप चांगलं असते. त्यामुळे मी रेग्युलरली पालक आणि गाजर कंपल्सरी त्याच्यासाठी आणतच आहे. आता बीटरूट वगैरे हे टोपल्यामध्ये ठेवून आता पालकची जी जुडी होती ती म्हणजे फार, आज भाजीपाला खूप स्वस्त होता, फार महाग नव्हता आणि पालक इतकी छान होती की खरंच नजरेत मावेनाशी झालती. म्हणून म्हटलं की पालक पण घ्या. आणि त्यानंतर सगळा भाजीपाला इथे बघा माझा निवडून झालेला आहे. जवळपास या गोष्टीसाठी मला 1 तास लागला. पण जेव्हा असं समाधान असतं ना की भाजीपाला निवडून ठेवलेला, किचन ओटा आवरलेला, भांड्याच्या रॅकमध्ये भांडे लावलेले, अशा गोष्टी खरंच सांगते खूप मनाला समाधानकारक असतात. त्यामुळे आता हा भाजीपाला मी निवडून ठेवलेला आहे. तो आता डबाबंद करून मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून 8-10 दिवस तरी मला काहीही टेन्शन राहणार नाही. त्यानंतर माझं जसं तुम्हाला सांगितलं स्वयंपाक बाकीच होता. मी पालक निवडलेली होती ती कट करून घेतली आणि इथे पालकची भाजी आणि चपाती बनवायचं ठरवलं. आता पालकच्या भाजीमध्ये पिल्लूला सहसा मुगाची डाळ टाकलेली किंवा मेथीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ टाकलेली अशा भाज्या आवडतात आणि ती मुगाची डाळ भरपूर प्रोटीनयुक्त पण असते. त्यामुळे मुगाची डाळ पण मी त्याच्या भाजीमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापर करते. त्यानंतर एका साईडला भाजी आणि एका साईडला चपाती, असं माझं नेहमीच असते. तुम्ही माझ्या आधीच्याही व्हिडिओमध्ये बघितलं असाल. आता एकीकडे भाजी शिजते तोपर्यंत मी इथे चपात्या करून घेत आहे. पीठ मी इथं मस्त मळून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा आता माझ्या चपात्या मला करायला फार वेळ लागत नाही, कारण चपातीवर हात बसलेला आहे. भाकरीही मला तेवढंच चांगल्या प्रकारे येतात, मला फक्त पुरणपोळ्या येत नाहीत. आता माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय.